तर इकडे कोकणाला सुद्धा पावसानं अक्षरशः झोडपून काढले। शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार बॅटिंग सुरूच आहे। मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। रत्नागिरीच्या दापोली आणि मंडणगडमध्ये सर्वाधिक पाऊस पडला, तर संगमेश्वर तालुक्यामध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे। येत्या 48 तासांच्या आत कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। या धुवाधार पावसानं बळीराजा सुखावलेला आहे। ग्रामीण भागामध्ये शेतीच्या कामांना वेग आलाय। कातळावरच्या शेतीमध्ये आता लावणी करायला देखील सुरुवात झाली आहे। इथल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। कोकणामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाळ्याचा सर्वाधिक आनंद झालाय तो इथल्या बळीराजाला। बळीराजा जो आहे तो शेताच्या कामांमध्ये आता व्यस्त झालाय। आपण आपल्या अशाच एका शेतामध्ये आलोय। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस गेल्या 2 दिवसांपासून पडतोय आणि इथल्या लावणीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे इथला बळीराजा जो आहे तो सध्या या पावसामुळे चांगलाच सुकावलाय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूया। काका, गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, काय नेमकी भावना आहेत? कशा पद्धतीने तुम्ही कामाला सुरुवात केला? पाऊस यावर्षी सुरुवात केल्यापासून तसा पाऊस चांगला पडतोय आणि लावणीच्या कामाला आता आम्ही जे सुरुवात केलेली आहे तशी अजून रोपं झालीच नाही लावायला, तरी पण पाऊस चांगला पडतोय म्हणून लावणीला सुरुवात केलेली आहे। कारण गेल्या वर्षी सुद्धा असाच पाऊस सुरुवातीला चांगला पडत होता आणि नंतर लावणी आटोपल्यानंतर जो पाऊस गेला, तशी यावर्षी परिस्थिती होऊ नये म्हणून यावर्षी वेळेवर आम्ही सुरुवात केलेली आहे। 2 दिवसाच्या पडणाऱ्या पावसामुळे इथला शेतकरी आनंदित झालाय। त्याचबरोबर येत्या 48 तासामध्ये कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्यानं जाहीर केलंय। त्यामुळे इथल्या प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।